शेतकरी किती धाडसी आहे तुम्हाला माहिती आहे का? कितीही मोठं संकट येऊ द्या तरी देखील त्यातून उभं राहण्याची ताकद ही फक्त शेतकऱ्याकडेच असते आणि त्याचं एक छोटंसं उदाहरण मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर मी बऱ्याच दिवसापासून व्हिडिओमध्ये म्हणत होते की पाऊस नाहीये, उन्हाळा आहे, आम्हाला पिण्यासाठी आणि फक्त गायींसाठी वापरापुरतं एवढंच पाणी आहे. पण आता शेवटी ते घरामध्ये पाणी तुम्ही बघितलं असेल आता तर झालं असं की आता नुकताच पाऊस झाला. पण एवढ्या दिवसापासून पावसाची वाट बघत होतो आणि पाऊस आला पण त्याने खूप सारं नुकसान केलं. वारं खूप होतं पावसापेक्षा आणि सगळ्या घरामध्ये पाणी झालेलं आहे. त्याचबरोबर मागं खिडक्या आहेत त्यातून सुद्धा वारं खूप असल्यामुळे आतल्या दोन्ही खोल्यांमध्ये सुद्धा पाणी आलेलं आहे. वरती सुद्धा बांधकाम चालू होतं, म्हणजे पूर्ण नाही झालं, दरवाजे लावायचे राहिले तर तिथनं सुद्धा वारं जास्त असल्यामुळे पाणी पायऱ्यांवरून खाली आलं आणि हा एवढा जो भाग आहे इथं तर काय झालं, एकदम पाऊस आला आणि वारं खूप होतं आणि तुम्हाला तर माहिती आहे वाऱ्यामध्ये पत्रा वगैरे उडू शकतो. त्यामुळे आम्ही घरात गेलो आणि जेव्हा थोडा पाऊस कमी झाला, वारं हे कमी झालं तेव्हा बाहेर येऊन बघतो तर काय धान्य ठेवलं होतं इथं, सगळं इथं पाणी झालं होतं. पाय भिजत होत, सगळं पाणी झालं होतं आणि धान्य ठेवलं होतं ते सुद्धा भिजलं गेलं आणि घरामध्ये फक्त आत सुद्धा पाणी आलेलं आहे. ते काढलं, आता इथलं पाणी काढायचं चाललं आहे. आणि एवढंच नुकसान नाही तर तुम्हाला सांगते बाहेरचं सुद्धा बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे. इकडच्या बाजूला मी प्रत्येक ब्लॉगमध्ये आमचं जे शेवग्याचं झाड दाखवत होते ते सुद्धा पडलेलं आहे आणि ते काय खाली जमिनीवर पडलेलं नाही, ते पडलेलं आहे वाईवर. आता एवढंच नाही तर कोंबड्यांना फोडण्यासाठी आमची 3 मजलीची जाळी आहे ती सुद्धा वाऱ्याच्या प्रेशरने पडलेली आहे. त्याचबरोबर तिकडच्या बाजूला बांधकामासाठी पाण्यासाठी मोटर होती ती सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे झाकून ठेवली होती. पण तरी सुद्धा फार इतकं भयंकर होते, तुम्हाला सांगते की जेवढं झाकलं होतं तेवढं सगळं उडून गेलं आणि मोटर सुद्धा दिसते. आता मोटर काय 500-200 ला मिळणार नाही, हजारावर. म्हणजे घरातलं जे नुकसान झालं ते झालं, वरनं बाहेरचं इतकं नुकसान झालं. आणि त्याचबरोबर आमच्या घराच्या पाठीमागच्या बाजूला रस्ता आहे, तुम्हाला माहिती आहे. सो तर तिथं सुद्धा खूप मोठं झाड होतं बऱ्याच दिवसांपूर्वी, ते सुद्धा पडले. आता नशीब एवढं की ते झाड रस्त्यावर न पडता शेतात पडलं. जर ते झाड रस्त्यावर पडलं असतं तर अजून नुकसान झालं असतं. आता ते नुकसान काय तुम्हाला सांगते, गायींच्या धारा झाले, दुधासाठी टॅम्पो येणार आहे, जर ते झाड रस्त्यावर पडलं असतं तर टॅम्पो इथं पोहोचला नसता. मग आता ते कॅन भरलेलं दूध आम्हाला रस्त्याला घेऊन जावं लागलं असतं आणि रस्ता इतकाही चांगला नाहीये, पावसामुळे तो खराब झालेला असणार आहे. म्हणजे शेतकऱ्याला किती कष्ट करावे लागतात ना, हे फक्त काही सेकंदाच्या रीलमध्ये आणि काही मिनिटांच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू शकत नाही. आम्ही जेवढं दाखवता येतं तेवढा आम्ही प्रयत्न करतो. शेवटी आता मी सध्या घरामध्ये बोलत आहे कारण बाहेर अजूनही विजा चमकत आहेत, पाऊस सुरू आहे थोडाफार. तर तो बंद झाल्यानंतर आपण बाहेरचा व्हिडिओ म्हणजे बाहेरचं जे काही घडलेलं आहे ते दाखवण्यासाठी मी तुम्हाला घेऊन जाईन. सो भेटूया थोड्या वेळाने. तर हे तुम्ही पाहू शकता इथं रस्त्यावरती पत्रा गेला होता, इतकं वारं होतं की पत्रा सुद्धा उडला होता. आणि हे पहा ते झाड किती मोठं झाड आहे आणि ते जर इकडं पडलं असतं तर किती नुकसान झालं असतं तुम्ही विचार करू शकता. शेतकरी किती धाडसी आहे तुम्हाला माहिती आहे का? कितीही मोठं संकट येऊ द्या तरी देखील त्यातून उभं राहण्याची ताकद ही फक्त शेतकऱ्याकडेच असते आणि त्याचं एक छोटंसं उदाहरण मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. छोटा चिमणे हे पाहू शकता तुम्ही, इथे एक चिमणी आहे छोटी जी पावसामुळे हिचंही नुकसान झालेलं दिसते. बघा तिला उडता पण येत नाही.
मग हिचं घर आहे का वर? काय ना म्हणजे निसर्ग किती परीक्षा घेतो. हिच्या अंगावर तुताची पानं छिटाकली ती. हा ते पाहू शकता तुम्ही, हे झाड सुद्धा खाली पडलेलं आहे. तर तुम्हाला मी बोलले होते की गोठ्यामध्ये पेन आणि जनरेटर म्हणजे धाराची मशीन वगैरे झाकली होती, तरी पण ती भिजलेली आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता. त्याच्यावरती पिशवी ठेवली होती आणि त्यामध्ये खूप पाणी साठलं होतं. थोडस भिजलेलं आहे. इकडे पिंडीच्या पिशव्या वगैरे. वारच इतकं होतं की सगळ्या गोठ्यामध्ये पाणी झालेलं आहे. आणि आता मेन गोष्ट दाखवणार आहे ती म्हणजे शेवग्याचं झाड इथं वाईवरती पडलेलं आहे. इथं मोठा ठप्पा, ही वायर सध्या इथनं वर नव्हती, बरोबर या पत्र्याच्या लाईन मध्ये जी खाली आलेली आहे. आणि हा ठप्पा त्याची जाड बाजू इथं वायरीवर पडली होती. आणि ती पहा तिकडं आमच्या कोंबड्यांची जाळी पडली. आणि त्याचबरोबर इथे रॅक होतं, हे जुनं आम्ही इथं उभा करून ठेवलं होतं, ते देखील खाली पडलेलं आहे. ओयो गोली सोड की. आणि हा पहा आमचा गोलू सुद्धा भिजलाय. अयो आमचा गोलू ना पावसाला खूप घाबरतो आणि तो भिजलेला आहे. फायनली बाहेरची सगळी कामं म्हणजे पावसानंतर जे काही झालं होतं सगळं व्यवस्थित केलं. आणि आता सध्या मी आलेली आहे आमच्या वरच्या मजल्यावरती. आणि हा जो वरचा मजला आहे का, इथून एक इताड एवढं पाणी साचलं होतं आणि ते आता संपलेलं आहे. त्याचबरोबर वातावरण छान झाले, तुम्हाला दाखवते. एकीकडे तर दुसरीकडे असं वाटते आता दिवस व्हायला लागलाय. मस्त वातावरण झाले. सो तर चला, झाला पाऊस. शेवटी काय निसर्ग परीक्षा घेतोच, मग आपण ते परीक्षेत कष्ट करायला लागू, पास व्हायचं.